नमस्कार। आज लुमवी शिशु शाळेमध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे हाच हेतू की मुलांच्या अंगी समाधीपणा यावा, त्यांना स्टेजवरती परफॉर्म करायला एक संधी मिळाली आणि त्याबरोबरच चंद्राची शीतलता त्यांना लाभावी। खरं तर कोजागिरी पौर्णिमा यासाठीच साजरी केली जाते की चंद्राची शीतलता, चांदण्यांमध्ये मुलांना विहरताना किंवा एक चांदणा अंगावरती घेताना एक वेगळा अनुभव येतो। खरं तर आरोग्यशास्त्रामध्ये सूर्यप्रकाशाची खूप गरज आहे, T3चे महत्त्व सांगितलेलं आहे। मला तर वाटतं मानसशास्त्रामध्ये सुद्धा मनाच्या शीतलतेसाठी चांदण्यात फिरण्याची किंवा आकाशाकडे पाहण्याची सुद्धा खूप गरज आहे। तर चंद्र, चांदण्या यांच्यावर आधारित अभिनय गीतं बसवलेली आहे। त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमा ही अश्विन महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा आहे आणि यामध्ये नवरात्राची सांगता होते। तर देवीची विविध पद्धतीने सेवा केली जाते। तशी ही सेवा आम्ही चंद्र चांदण्यांवरती आधारित गीते आणि देवीचे गोंधळ गीत, जोगवा गीत यातून आम्ही सेवा सादर करत आहोत। ही सेवा अंबा भवानीने मानून घ्यावी हीच विनंती तिच्या चरणी। प्रमुख पाहुण्यांना विनंती करते।
गण आणि माझे चिमुकले व गोंडस विद्यार्थी, आज आपण इथे कशासाठी जमलो आहोत? कोजागिरी पौर्णिमा साजरा करण्यासाठी. आपल्या या शाळेच्या अर्चनाताई त्या जहाजाच्या कॅप्टन आहेत, ज्या आपुलकीने, सृजनशीलतेने आणि दयेने प्रत्येक शिक्षक व विद्यार्थ्यांना योग्य दिशेने नेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व शिक्षिका ऊर्जेने अत्यंत ऍक्टिव्हपणे आपण काम करत आहोत. तर मी शाळेसाठी 4 ओळी लिहिलेल्या आहेत, जे मला सुचलं ते. ही शाळा का खास आहे? ही शाळा, नुमानी शाळा खरंच खास आहे. ज्ञानाचा इथे वास आहे. अर्चनाताईंच्या मार्गदर्शनाखाली बालपणाचं सुवर्ण विश्व आहे. इथं शिक्षक म्हणजे दीप आहे. इथे शिक्षक म्हणजे दीप आहे. मार्ग दाखवणारे तेज आहे. प्रेम, संस्कार, शिस्त, मेहनत यांचा तिथं साज आहे. प्रत्येक कोपऱ्यात उमटतो उत्साहाचा गंध नवा. प्रत्येक कोपऱ्यात उमटतो उत्साहाचा गंध नवा. शिकत शिकत फुलत जाता प्रत्येक बालपणाचा प्रवास हवा. अर्चनाताईंच्या प्रोत्साहनाने स्वप्नावर मिळते पंखाचा स्पर्श. ही शाळा म्हणजे भविष्यासाठी सुरक्षित आणि सुंदर कोश आहे. या शाळेला तसेच प्राचार्य अर्चनाताईंना, सर्व शिक्षकांना माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि ही ज्ञानज्योत अशीच तेजस्वी राहो आणि तिच्या असंख्य प्रकाशात असंख्य तारे यशस्वी बालहृदय उजळत राहो. ही शुभेच्छा, हीच माझी मनोकामना देवीच्या चरणी. धन्यवाद.